नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण सिल्की ब्लाऊज अस्तरचं याची शिलाई फिनिशिंगमध्ये बघणार आहोत. तुम्ही नवीन क्लासेस करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. एकदम सिल्की आणि मऊ साडीचं ब्लाऊज आहे. हे अस्तर लावून कसं शिवलेलं आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे. तुम्ही बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला लाईक आणि कमेंट करून सांगा. आपण हा पाठीमागचा फ्रंट सगळ्यात पहिल्यांदा तयार करून घेत आहोत. त्याच्या टिपा कशा मारायच्या हे लक्ष देऊन बघा तुम्ही. किनार टीप, दाबाची टीप आणि कपडा धरायचा कसा. आमचा 30 वर्षाचा अनुभव असल्यामुळं आम्ही तसंच अटॅच करतो. पण तुम्ही नवीन जर असाल तर तुम्ही अस्तरला आणि पीस टाकून त्याला टाचण लावू शकता. म्हणजे तो कपडा इकडली तिकडं होणार नाही आणि तुम्हाला शिवायला पण काही तकलीफ येणार नाही आणि ब्लाऊज पण एकदम फिनिशिंगमध्ये येईल. आता सगळ्यात पहिल्यांदा असं तुम्ही टीप मारून घ्यायची आहे. हा पाठीमागचा गळा आहे, जसा असेल तसं बनवून घ्यायचा. शोल्डर पण पॅक करून घ्यायचे, त्याची मोंड्याची साईड पण पॅक करायची आहे. आणि साईड जास्त कपडा ठेवलेला असतो, अस्तरपासून ब्लाऊजचा कपडा जास्त ठेवलेला असतो ना, तो टिप मारून झाल्यावर हाय तसंच बरोबर मापात कापून घ्यायचा, जेणेकरून तुम्हाला नंतर फ्रंट जोडायच्या वेळेस त्याची काही अडचण येणार नाहीये. हे मोंड्याचे टक्स मारून घ्यायचे आणि ही पाठीमागची फिटिंगचा टक्स आहे तो कमीत कमी 4.5 ते 5 इंचावर तिरकी टिप मारून घ्यायची, जेणेकरून कमरेच्या फिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही तुमच्या. त्याचं 4था इंच सेंटर काढून तुम्ही त्याची टिप मारून घ्यायची आहे. खालच्या साईडना 1.5 इंच 1 इंचावर धरायची, वरती अर्ध्या पाऊण इंचावरतीच तिरकी टिप मारून घ्यायची आहे त्याची. हे बघा फिनिशिंगमध्ये एकदम टिप मारलेली आहे. आता हे आपण बाहीचे जॉईंट देऊन घेऊया. ब्लाऊज थोडंसं मोठं असल्यामुळे कपडा थोडासा कमी पडलेला आहे. ते सगळ्यात आधी देऊन घ्यायचं, म्हणजे नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ब्लाऊज मोठा असल्यावर हा प्रॉब्लेम येतोच. त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अस्तरला जॉईंट कसे द्यायचे हे दाखवलेले आहे आणि बरोबर मापात ते कापून घ्यायचं जॉईंट देऊन. थोडासा कपडा कमी पडला होता, कमीत कमी अर्धा पाऊण इंचाचा. हा व्हिडिओ खास नवीन क्लास करणाऱ्यासाठी आहे. आता आपल्याला आहे ना बाहीला पण कपडा थोडासा कमी पडलेला आहे बरं का, त्याच्यामुळे आपण त्याला पण आधी जॉईंट देऊन घेतलेले आहे आणि डायरेक्ट अस्तरवर टाकून त्याला आता ही आधी किनार टिप मारून घेणार आधी खाली. एक दाबाची टिप मारायची आहे याला. ही दाबाची टिप मारून झाल्यावर कपडा उलटून त्याला किनार टिप मारायची. मग हे बघा ही किनार मारून घ्यायची एक, म्हणजे फिनिशिंगमध्ये येतं. आणि सिल्की साडी असल्यामुळं मग त्याला घुमता पण कुठंच पडत नाही. तुम्ही ह्या पद्धतीनं अस्तरचं ब्लाऊज शिवा, एकदम सुंदर ब्लाऊज शिवल्या जाईल. याला पण टाचण लावली तरी जमते, म्हणजे तुमचं बाहीचा आणि अस्तरचा कपडा इकडं तिकडं होणार नाही. आणखी एक त्याला किनार टिप मारून घ्यायची आहे. बघा टिपा किती मारल्या, इथंच तुम्हाला कमीत कमी 3 टिपा मारलेल्या आहेत आणि ती फिनिशिंग पण बघा किती सुंदर झालेली आहे. वरच्या साईडची टिप मारून घ्यायची. तसेच आपण दुसरी पण बाही तयार करून घेणार आहोत.
iron in heating iron साईडचा उरलेला कपडा कापून घ्यायचा आहे आता. water substance specific आणि हे टक्स आहे ना मापाचे आहेत बरं का. ते बाईच्या मोंड्याचं माप आहे आणि वरती सेंटरचं माप आहे. substance number लक्षात ठेवा ते टक्स मारायचे पण नवीन शिकणारे, जेणेकरून तुम्हाला बाई जोडताना प्रॉब्लेम येणार नाही. हे बघा आपली बाई अस्तरची जॉईंट करून तयार आहे. हे टक्स आहेत ते, हे लक्षात ठेवा. हा सेंटरचा आहे आणि हा मोंड्याचा टक्स आहे. आता राऊंडची बाई असल्यामुळं आपण बाई आधीच तयार करून घेणार आहोत. अशी सोयीचा कपडा टाकून आधी टिप मारून घ्यायची, जेणेकरून मग ब्लाऊज फिनिशिंगमध्ये येते. आता ही टिपची ट्रिक्स बघा कशी आहे. सुईचा कपडा करून टिप मारायची, नंतर बाही उलटी करायची आणि मग त्याच्यावर अशी टिप मारून घ्यायची, म्हणजे मग तुम्हाला आतल्या साईडनं पण फिनिशिंगमध्ये ब्लाऊज दिसेल. बघा किती फिनिशिंगमध्ये बाई आलेली आहे. त्याचा दंड घेर किती आहे त्याच्यावर टेप असा माप घेऊन टिप मारून घ्यायची. ही राऊंडची बाई असल्यामुळं आधी तयार करून घेतलेली आहे. उजूक टेप नाही टाकायचा, दुसऱ्याच बाहीवर त्याचा माप काढून टिप मारून घ्यायची. छोटे छोटे राहिलेले दोरे ते सगळे कट करून घ्यायचे. आता हा ब्लाऊजचा पुढला फ्रंट आहे. हा पण सेम त्याच पद्धतीने एक दाबाचे टिप मारून आधी जॉईंट करून घ्यायचं. ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्लू, व्हायलेट आहे तो सुभाचा कलर होतो. सेम तीच पोझिशन घ्यायची आहे याला पण. सुंदर अशी टिपा मारून घ्यायच्या त्याला. Sir Isaac Newton was the first experimented to a glass made to साईडचा उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे. एकदम मऊ आणि सिल्की साडी आहे बरं का ही. आणि ब्लाऊजची फिनिशिंग बघा किती सुंदर येते. तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा, त्याची फिनिशिंग किती छान येते. आपण आता कटोरी तयार करून घेऊया. तुम्हाला दिसतच असेल किती सिल्की आणि मऊ साडी आहे ती. बरोबर असं टाकून घ्यायचं. त्याला टाचण लावू शकता तुम्ही, तो कपडा इकडं होणार नाही आहे. मग ही कटोरी कशी तयार करायची माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ मी टाकलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. पेपरवर कटोरी कशी तयार करायची. साईडचा कपडा कापून घ्यायचा दाबाची टिप मारून आणि हे टक्स मारून घ्यायचे. त्याला टक्सचं माप येते कटोरीच्या समोरचं. अशी एक एक कातर मारायची, जेणेकरून कटोरी गोल बसण्यात प्रॉब्लेम येणार नाही आहे तुम्हाला. ब्रेशर पट्टी तयार करून घेऊ आपण.
ब्रेशर पट्टी खालच्या साईडना सारख्या कपड्यावर जॉईंट करून घ्यायची आहे. त्याला कपडा सोडायचा नाही आहे. त्याचा उरल्याला वरच्यात कपडा कापून घ्यायचा, वरतीतला खाली त्याला कपडा नाही सोडायचा ब्रेशर पट्टीला. आणि एक साईडनेच टिप मारायची त्याला एक दाबाने, आणि मग ही किनार टिप मारायची. ब्रेशर पट्टी बघा तुम्ही कशी तयार करायची. ब्रेशर पट्टी अस्तरच्या ब्लाऊजची बनवायची थोडी वेगळी आहे. आता ही किनार टिप मारून घ्यायची त्याला एक दोन साईडने करून. आपण कटोरी जॉईंट करत आहोत आता. अशा पद्धतीने कटोरी लावून घ्यायची तुम्ही ब्लाऊजच्या पुढल्या फ्रंटला. एक दाबाची टिप मारून वरचा आणि खालचा कपडा वढायचा नाही अजिबात. त्याने त्याला चून पडते किंवा झोळे पडतो. एकदम फिनिशिंगमध्ये येते अशी. मग हे बघा, आणि अशी सारखी फ्रंट टाकून त्याची गळ्याची साईड सारखी करून घ्यायची, थोडासा गोल आकार देऊन. तुमचा चौकोनी गळा असला तर चौकोनी कापा, गोल असला तर गोल कापा. आणि खालच्या साईडला कटोरीला कमीत कमी 1 इंचावर अशी तिरकी कातर मारून घ्यायची आहे आपण. त्यांनी ब्रेशर पट्टी व्यवस्थित बसते. बघा, कट करून अशी ब्रेशर पट्टी बसवायची आहे आपल्याला. ब्रेशर पट्टीची मोठी साईड समोरून बसायची आहे, म्हणून ती कटोरी कमीत कमी अर्धा ते पाऊण इंचावर कापलेली आहे आपण समोरून. आता याची घडी मारायची ब्रेशर पट्टी बसून झाल्यावर व्यवस्थित. हे बघा, अशी सोयीच्याकडून उरफाटीकडं घडी मारायची आहे. अशी टीप मारली का बरोबर मधोमधून त्याचा कपडा सुईचा करून घ्यायचा, व्यवस्थित फिनिशिंग येते. ब्लाऊजला हुक्का असल्यामुळे एक हुक्का पट्टी आणि एक हाय पट्टी बनवणार आहोत आपण आता. ही हुक्का पट्टी आणि हाय पट्टी बनवत आहोत. ब्लाऊजची फिनिशिंग कशी वाटली कमेंट करून सांगा. हे बघा, असे हाय करून घ्यायचे हुक्काचे. मशीनचा नंबर थोडासा मोठा ठेवायचा. आता शोल्डर पॅक करून घेऊ आपण. बटन पट्टी आणि काजी पट्टी झाल्यावर गळ्याच्या गोटसाठी हा त्रिकोणी कपडा काढून घेऊ आपण.
त्याला जॉईंट देऊन एक दाबाची टीप मारून घ्यायची कपडा दुमडून. आणि गळ्याच्या गोटला जॉईंट करून घ्यायचं एक दाबाची टीप मारून. आपल्याला जितका बारीक गोट पाहिजे तितकं बारीक आपण त्या कपड्याला पिळून अशी एक बरोबर किनार टीप मारून घेऊ. एकदम बारीक गळ्याचा गोट बनतो. मग हे बघा, असं जितकं बारीक पाहिजे तितकं बारीक करू शकता तुम्ही. सुंदर असा ब्लाऊजचा गोट तयार आहे आपला. आता ब्लाऊजचं सेंटर मधोमध काढून ब्लाऊजची फिटिंग करून घेऊया. मधोमध सेंटर काढून सुईचं ब्लाऊज करून एक दाबाची टीप मारून उरलेला कपडा साईडचा कट करून घ्यायचा. आणि मग ब्लाऊज उलटी साईड करून मग त्याची कंबरचं माप घेऊन ब्लाऊजचं फिटिंग करून घ्यायची आहे. हे बघा, ही फिनिशिंग आहे आमच्या ब्लाऊजची. हे बघा, कमरेचा माप घेऊन त्याला टीप मारून घ्यायची फिटिंगमध्ये. कमरेपासून मोंड्यापर्यंत ब्लाऊजची टीप तिरकी मारायची आहे आपल्याला. गोल राऊंडची बाही असल्यामुळे आपण सेपरेट आधी कमरेचं माप घेऊन त्याची फिटिंग करून घेतो. मग हे बाहीवर ठेवून त्याचा मोंड्याचा भाग कट करून घ्यायचा आहे. बाहीच्या मापावर मोंडा जेवढा असेल तेवढा. पुढची साईड थोडीशी अर्धा इंच आत कापायची आहे. हे बघा, दोन्ही सोबत नाही काटायच्या, पाठीमागची साईड तशीच ठेवायची. हा समोरचा मोंड्याचा खड्डा करून घ्यायचा. ब्लाऊज बाही व्यवस्थित बसते राऊंडची. मग आणि तुम्ही ह्या पद्धतीनं ब्लाऊजची बाही जर बसवली तर तुमची बाहीला घोंगता येणार नाही आणि ती मोंड्यात फुगा जो येतो ना तो पण येणार नाही आहे. याला गोल राऊंडची बाही म्हणतात. आणि हे ब्लाऊज शिवून बघा तुम्ही, एकदम फिटिंगमध्ये आणि व्यवस्थित बसतं. शोल्डर पण उतरत नाही ह्या ब्लाऊजचे आणि बाहीचा मोंडा पण व्यवस्थित बसतो. हे बघा, एकदम फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज शिवून तयार आहे. एकदम सिल्की मऊ साडीचं